सर्वांचे लाडके श्री नदाब सर यांचा वाढदिवस आहे। ते सगळ्यांचेच लाडके आहेत, शिक्षकांचे पण आहेत, मुख्याध्यापकाचे पण आहेत आणि सर्व विद्यार्थ्यांचे पण ते लाडके आहेत आणि गावकऱ्यांचे पण आहेत। त्यासाठी कारण पण असंच आहे, कारण त्यांचं कार्य अतिशय चांगलं आहे, अतिशय प्रामाणिकपणे ते या ठिकाणी शिक्षक म्हणून कार्यरत आहेत। ते सकाळी 9 वाजता शाळेत येतात आणि 5च्या नंतर 5:30-6 वाजता ते घरी जातात। असं एक पण दिवस नाही की ते लवकर येत नाहीत। सगळ्यापेक्षा अगोदर ते शाळेमध्ये हजर असतात आणि केवळ ते शाळेमध्ये लवकर येत नाहीत तर तासिका घेतात, नवोदयाची तासिका, शिष्यवृत्ती तासिका, मंथन तासिका। हे सर्व तासिका घेण्यामागचं त्यांचं एकच उद्देश आहे की तुमच्यामध्ये प्रगती व्हायला पाहिजे, तुमचा विकास व्हायला पाहिजे, या स्पर्धेच्या युगात तुम्ही टिकलं पाहिजे आणि पुढं जेव्हा तुम्ही मोठे व्हाल तेव्हा तुम्ही मोठ्या मोठ्या पोस्टवर काम केलं पाहिजे। कलेक्टर असेल, मुख्य कार्यकारी अधिकारी असेल, शिक्षणाधिकारी असेल, PSI असेल, आयुक्त असेल, संचालक असेल, सचिव असेल, अशा मोठमोठ्या पदावर तुम्ही कार्य केलं पाहिजे। हे त्यांचं स्वप्न आहे, तुम्ही त्यांचं स्वप्न पूर्ण करायचंय। अभ्यास करून ते रोज मेहनत घेतात, मग ते मेहनत सत्यात उतरवायचं काम हे तुम्हाला करायचंय। विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा, त्यांचं कष्ट, त्यांचं परिश्रम तुम्ही सक्सेस करून दाखवायचंय। हे तुमच्या हातामध्ये आहे, हे तुम्ही करू शकता। ते माझ्यापेक्षा अगोदर तर 1 वर्षाने आलेले आहेत, बरोबर आहे। मी गेल्या वर्षी आलो, त्यांनी त्याच्या आदल्या वर्षी आलेले आहेत। त्यांनी आल्यापासून प्रयत्न करतायत की नवोदयमध्ये विद्यार्थी सिलेक्ट व्हायला पाहिजे। गेल्या वर्षी थोडक्यात अतिशय कमी मार्कामध्ये आपला नंबर गेलेला आहे, याही वर्षी त्यांचा प्रयत्न चालूच आहे, पण पुढच्या वर्षी मात्र तुम्ही ते सक्सेस करून दाखवायचं आहे। दाखवणार ना? हो सर। पुढच्या वर्षीपर्यंत आपण शाळेतले नवोदय विद्यार्थी म्हणून सगळीकडे आपलं कौतुक व्हायला पाहिजे। जसं आपण इतर शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या ठिकाणी कौतुक करतो तसं आपल्या शाळेचं कौतुक इतरत्र व्हायला पाहिजे। हे कौतुक आपल्या शाळेचं नसणार आहे, ते कौतुक एका अर्थानं नदाब सरांचं असणार आहे। आपल्याला तसं करायचंय, त्यांची मेहनत आपल्याला सत्यामध्ये उतरवून दाखवायचं आहे। तर असे सहकारी शिक्षक मिळणं पण एक खूप भाग्याचं लक्षण आहे, कारण मी अनेक ठिकाणी सर्व्हिस केलो, अनेक प्रकारचे सहकारी शिक्षक मला मिळाले, कोणी चांगले कोणी वाईट, सर्व प्रकारचे सहकारी मिळत गेले। परंतु एवढं तन मन धन या ठिकाणी अर्पण करून, एवढं कष्ट करून, प्रामाणिकपणे राहून कार्य करणारा हा मी पहिला सहकारी शिक्षक या ठिकाणी बघतोय। त्यांच्या मनामध्ये अजिबात किंतु परंतु नाही, विद्यार्थ्यांच्या हिताचं दृष्टिकोन पाहताना फक्त विद्यार्थी हित व्हायला पाहिजे, मग त्यासाठी ते योग्य ते सगळे मार्ग स्वीकारतात। विद्यार्थी हित, शाळेचं हित कसं होईल हे त्यांच्या मनात असतं, त्यासाठी ते बरोबर विचारपूर्वक निर्णय घेतात। त्यामुळे मी त्यांना आतापर्यंत एकाही गोष्टीमध्ये सर तुम्ही असं करू नका असं कधी म्हटलेलं नाहीये, कारण त्यांचा हेतू अतिशय चांगला आहे। सरांचा हेतू, उद्दिष्ट अतिशय प्रामाणिक असतो। त्यामुळे मी त्यांना कधीही सर तुम्ही हे करू नका, सर हे नाही, सर बोलले की नाही ते करायचंच, कारण सरांनी विचारपूर्वकच तो निर्णय घेतलेला असतो। त्यामुळं असे सहकारी शिक्षक मिळणं, असे शिक्षक तुम्हाला मिळणं हे तुमचं पण खूप मोठं भाग्य आहे। या बालवयात असा प्रकारचा शिक्षक मिळणं, जो हाडाचं काडी करतो, रक्ताचं पाणी करतो आणि दिवसभर तो तुमच्यासाठी राबतो, असा शिक्षक मिळणं हे तुमचंही खूप मोठं भाग्य आहे आणि गावाचं पण खूप मोठं भाग्य आहे। फक्त तुम्ही ते ओळखलं पाहिजे की आपल्या गावात तेवढे चांगले शिक्षक आलेत। त्यामुळं तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा, त्यांनी घेतलेल्या सर्व तासिकेमधलं नोट्स काढून ठेवा, ते अभ्यास करून त्याप्रमाणे पुढे जा। तर अशा या सहकारी शिक्षकाला मी अतिशय मनापासून वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतो। आणि यानंतर विद्यार्थी
जर तुम्हाला कोणाला बोलायचं असेल तर तुम्ही समोर येऊन बोलायचं तुम्हाला. हा ठीक आहे. प्रथम नदाब सरांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. नदाब सरांचा विचार भरपूर छान येतो. कोणत्याही प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचा उत्तर लगेच एका सेकंदाहूनही सेकंद वेळेत त्यांच्याकडून आपल्याला उत्तर मिळतात. नदाब सर असं आहे की रसाळ फणसासारखं वर काटेरी पण आतून गोड. मॅडम खुर्चीला का रे? मॅडम कुठं बसले तर मॅडम खुर्चीवर वर बसा की. वर बसा खुर्चीवर मॅडम. हे थांबा थोडं मोठं. नदाब सर हे अतिशय सुंदर मनाचे शिक्षक आहेत. नदाब सर मुली असू दे मुलं असू दे सर्वांना प्रेमाने बोलतात आणि कुठल्याही मुला मुलींशी वाईट वागत नाहीत. नदाब सर कुठले पण विद्यार्थी असू दे त्यांना समजावून सांगतात आणि आम्हाला जन्म देणारी माता पहिला गुरु असते आणि ज्ञान देणारे शिक्षक म्हणजे माझे तिन्ही सर अतिशय सुंदर शिकवतात. नदाब सरांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. धन्यवाद. आज आपल्या शाळेतील नदाब सर यांचा वाढदिवस आहे. आमच्या विद्यार्थ्यांचे लाडके शिक्षक आहेत. अभ्यास छान शिकवतात आणि प्रेमाने सांगतात. चुकलं की नदाब सरांना माझ्या परिवाराकडून आणि माझ्याकडून लाख शुभेच्छा. धन्यवाद. शाळेतील माझे आणि सर्वांचे लाडके शिक्षक नदाब सरांचा वाढदिवस आहे. मी नदाब सरांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देते. नदाब सर आमच्यासाठी दिवसभर झटतात आणि ते शाळेला सुद्धा लवकर यायचं आणि उशिरा करून जायचं अशी त्यांची दररोज असंच. आम्हीही त्यांच्यासाठी आमचाही नंबर 90 आणि स्कॉलरशिप मध्ये बसू दे म्हणून आम्हालाही सुद्धा अभ्यास करावं असं वाटून प्रयत्न करावा. नदाब सर आम्ही 5वी असताना दररोज सकाळी 9ला यायचं आणि संध्याकाळी 7 वाजता घरी जायचं. हे केलेत. मी नदाब सरांच्या खूप आभारी आहे. आणि आमच्या 5वीच्या वर्गात आम्ही 5वी असताना आम्हाला जसे शिकवले तर हे आम्ही पूर्ण आयुष्यातच कधी विसरणार आहे. कारण आम्हाला येत नसलं, आम्हाला जे येत नाही एकच धडा 7 वेळा शिकवले तर आम्हाला येत नाही तर कधी असं सुद्धा म्हटले नाही की सर एकदा शिकवलं ना झालं मग दुसऱ्यांदा काय शिकवायचे असं सर कधी म्हटलंच नाही. मी नदाब सरांना खूप मोठा आयुष्य लाभावे अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करते. आमचे प्रेमळ आणि खूप छान बोलणारे नदाब सर मला लय आवडतात आणि प्रेमाने सांगतात. आमचे तिन्ही भाऊ असतात की ते सर्वांपेक्षा श्रेष्ठ आमचे सर तिन्ही. हे धन्यवाद. नदाब सर आम्हाला खूप आवडतात आणि आता पण खूप नशिबाचे आहे की नदाब सरांसारखा बाबा मिळेल. सरांना वाढदिवसाच्या खूप छान. आपल्या शाळेतील माझ्या लाडक्या सर तिन्ही सर धन्यवाद. नदाब सरांचा आज वाढदिवस आहे. मला नदाब सर खूप आवडतात. एखादा धडत नाही काय तर चुकलं की पटकन सांगतात.
हसू सांगतोय मला बरोबर. थोडं 5 ते 10 मिनिट आणि जास्त मी घेणार नाही. तर आजची तारीख सांगा पुरे किती? बऱ्याच दिवसापासून फेब्रुवारी महिना चालू झाला. आमचे बरेचसे विद्यार्थी 6 तारखेची वाट बघत होते. काल तर चालूच होतं दिवसभर. प्लॅनिंगच प्लॅनिंग. हा, जाताना मला काही जण येऊन भेटले, असं करू सर तसं करू. म्हणजे चांगली गोष्ट आहे. आमच्या या चिमुकल्या विद्यार्थ्यांमध्ये एक गुरुप्रती असणार जे स्नेहभाव आहे, आदरभाव आहे, ते तुमच्यामध्ये जाणवलं. त्याचा मला मनस्वी आनंद होतोय. तुमच्या सर्वांचेच लाडके, तुमचेच नाही गावचे सुद्धा लाडके, आमचे केंद्र प्रमुख साहेब खोबरे साहेबांचे पण लाडके आणि आमच्या दोघांचे पण लाडके, आमचे मित्र, बालमित्र पण म्हणायला काय हरकत नाही. आम्ही दोघंही एकाच गावचे आहोत. बरोबर आहे? हो सर. 1 वर्षांनी मी पुढं फक्त त्यांच्या ज्युनियर ते मला, म्हणजे मी 2रीला असलं की ते 1लीला, 10वीला असलं की ते 9वीला, असं क्रम होता. बालपणी मात्र एवढा घनिष्ठ संबंध आमचा तिथं गावामध्ये आला नाही. खरं सांगतो, गाव तसं मोठं आहे. माझ्यापेक्षा आमचे वडीलच त्यांच्या जवळचे होते असं मला वाटतंय. आमच्या वडिलांचं त्यांच्या वडिलांचं बोलणं करणं सतत असायचं. आम्ही क्रिकेट खेळायच्या निमित्तानं कधीतरी असं समोर यायचो. आणि एक हुशार विद्यार्थी म्हणून शाळेत नाव होतं, त्याच्यामुळे ते परिचित होते. आणि कुमट्यासारख्या गावामध्ये त्यांचं बालपण गेलेलं आहे. लहानपणी त्यांनी कधी त्यांच्या बोलण्यात मला समजलं असेल की इथल्या कुणाला तेवढे कष्ट पडले नाही आहेत. मला पण पडले नाहीत, कोटे सरांना पण नाही, तुम्हाला पण नाही. तेवढे कष्ट त्यांच्या बालपणी त्यांनी झेललेले आहेत. घरची परिस्थिती तसे बेताचे. 30-40 वर्षापूर्वीचा काळ गेला तर खूप म्हणजे पैसे म्हणजे खूप महत्वाची गोष्ट अशी होती. आणि पैसा तसा सामान्य लोकांसाठी दुर्मिळ होता. सरांचे आई बाबा अतिशय कष्टाळू, मन मिळावू आणि त्यांच्यावर चांगले संस्कार कसे होतील हे त्याने खूप त्यांच्या वागण्या बोलण्यातनं त्यांच्या प्रतिबिंबित होतोय आता आपल्याला. आणि किती हलाखीची परिस्थिती राहिले तरी आपण काहीतरी बनवून दाखवू शकतो हे त्यांच्या वडिलांनी त्यांच्या मनावर सतत बिंबवलेलं होतं. आणि त्यांचं ते प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केले. ते वर्गातले टॉपर विद्यार्थी म्हणून ओळखले जायचे. लक्षात घ्या, तुम्हाला दरवर्षी नवीन बॅग असू शकते, दरवर्षी नवीन पुस्तक असतात, दरवर्षी नवीन वह्या असतात, दरवर्षी नवीन पाटी असते, दरवर्षी नवीन कपडे सुद्धा असतात. तुम्हाला शासन कपडे देत आहे, बरोबर आहे, बुट शासन देत आहे. आमच्या वेळी असलं फ्री काय नव्हतं. जे आई वडील घेऊन देत तसंच जिल्हा परिषदला सुद्धा तसं फ्री काही नव्हतं. फक्त सुगडी एवढी मिळायची बघा. सुगडी तुम्हाला माहित नाही. दूध पण मिळायचं आमच्या लहानपणी, ते उगा 2-3 महिने. हा, बाकीचं काही मिळायचं नाही. सगळं पुस्तक सुद्धा आम्हालाच विकत घ्यावं लागायचं. तर असं सरांनी त्यांच्या बोलण्यात सांगितलं, त्यांची पाटी कुठून कुठं ट्रान्सफर झालेली आहे. मला वाटतं त्यांची पाटी त्यांचे भाऊ बहीण सुद्धा वापरलेले आहेत. एक पाटी घेतलेली, लक्षात घ्या. एक खापराची पाटी असते आणि त्यावेळी आम्हाला 3री-4थी पर्यंत पाटीवरच लिहायला लावायला जायचं. असं वया बिया काय नव्हते आमच्या वेळी. मॅडमच्या वेळी पण तसंच असेल.
आणि असं दप्तर पण वगैरे का नव्हतंय का? त्या दप्तरात एक उजळणी, एक पाटी, एक पेन्सिलच, पाटीवरची पेन्सिल ना, एवढंच म्हणजे दप्तर होतं, बाकी काय नव्हतं. तर अशा पद्धतीचं ते म्हणजे शिक्षण घेत असताना कोणत्याही स्कूलला अतिशय चांगले शिक्षक होते आम्हाला शिकवणारे, त्याच्यामुळे आम्ही इथं उभा आहोत. नदाब सर हुशार विद्यार्थी म्हणून ओळखले जायचे. त्याच्यानंतर ते 12वी सायन्सला गेले, BSc ऍग्री पण झाली ना, डिप्लोमा झाला, परत D.Ed केलं, मग गुरुजी झाले. पहिली नेमणूक त्यांची जिथं आहे, आपण कोकणाच्या ट्रिप मध्ये गेलो होतो, त्या विद्यार्थ्यांना माहित आहे त्यांनी जिथं सेवा केलेली आहे कोल्हापूरला सुरुवातीला, त्या परिसरात तर आपण गेलेलो होतो. आपण ज्योतिबा डोंगर वगैरे बघितला की नाही, पन्हाळाचा किल्ला, त्या एरियात आदिवासी विभाग आहे तो उंच, तिथले डोंगर दऱ्या कशा आहेत तुम्ही बघितलात. तर त्या उंच डोंगरावर सर चालत जायचे 1.5-2 तास. आणि बाकीच्या ठिकाणचा काही अनुभव सांगतोय की बाबा एक प्रामाणिक शिक्षक 12 महिनेही त्या डोंगरावर कुणी बघत नसताना, कुठला अधिकारी येत नाही, कुठलं विस्तार अधिकारी नाही, कुठले गशी नाही, कुठले पालक नाही, त्या गरीब विद्यार्थ्यांच्या मुलांसाठी दररोज तेवढी पायपेट वर सायकल जायची नाही, काय नाही, चालत जावं लागायचं जंगलातनं. जंगलात वाघ असतात, कोल्हे असतात, अस्वल असतात, तशी भीती नाही. पावसाळा तर धुवाधार, एकदा पाऊस झालं की 4-4-5-5 दिवस थांबायचंच नाही. परंतु सर शाळेवर दररोज हजर तिथं. तिथे इंग्रजी माहित नव्हती मुलांना, ABCD म्हणजे काय माहित नव्हतं. तिथं त्यांनी ते ओळख करून दिली आणि अतिशय प्रामाणिकपणे सेवा केल्यामुळं तिथील आजही पालक विद्यार्थी आज त्यांच्या संपर्कात आहेत. लक्षात घ्या, एक 6-7 वर्ष झाले त्यांना येऊन आपल्या जिल्ह्यात. पहिल्यांदा अंकलगेला आले, बरोबर आहे का? अंकलगेतलं काम पण खूप चांगलं आहे. आज तिथं त्या केंद्रात नाव घेतात. त्यांचे जे सहकारी शिक्षक आहेत ते आमचे मित्रच आहेत, त्याच्यामुळे नदाब सरांची उणीव आजही भासते असं ते म्हणतात. आता तुम्हाला लक्षात आलं असेल, त्यात म्हणजे 3-4 वर्षामध्ये जास्तीचा वेळ कोण देता? नदाब सर. अजिबात देत नाही. सर वेळेवर येतात, मी थोडं उशीर येतो. सर वेळेवर येतात, परंतु नदाब सर बिफोर 1 तास येतात. जे आमचं टायमिंग आहे शाळेचं, त्याच्या बिफोर 1 तास, कधी कधी नंतर आफ्टर पण 1 तास. त्याच्या बोलण्यामध्ये उल्लेख आलेला आहे. तुम्हाला असं वेळ देणारे शिक्षक भेटणं म्हणजे नशिबाची गोष्ट आहे की नाही? त्याचं काय पैसे वगैरे घेतात का सर? काय काय शिक्षक ज्यादा तास म्हणून विद्यार्थ्यांना पैसे घेतात. लक्षात घ्या, शिकवणी म्हणून, ट्युशन म्हणून. मग ट्युशन सारखं लेबल लावून पैसे कमवणारे पण शिक्षक आहेत, परंतु त्यांना ती जाणीव आहे, मी ज्या परिस्थितीतनं आलोय ती परिस्थिती कशी होती, त्या परिस्थितीसारखं नशिबानं तुमची एवढी परिस्थिती गंभीर नाही आहे. सगळं खाया प्यायला, कपडे आहेत, व्यवस्थित सगळं शिकायला मिळतंय, शिक्षक पण आता चांगले आहेत. तर माझे विद्यार्थी, त्यांना अधिकारी व्हायचं होतं सरांना, पण मला पण व्हायचं होतं सोडा. अधिकारी काय आम्ही झालो नाही, दुर्दैव म्हणा किंवा त्या घटना म्हणा, परंतु आम्ही तिथपर्यंत पोहोचलेलोच होतो. मग ते स्वप्न तुमच्यामध्ये पाहतात सर की माझे विद्यार्थी टॉपला पाहिजेत, स्पर्धा परीक्षेत उतरले पाहिजेत, अधिकारी झाले पाहिजेत. तुम्ही अधिकारी झाला तर आनंद सगळ्यात जास्त आम्हालाच आहे. तुम्ही साहेब म्हणून घेणार का नाही भविष्यात, असं वाटतंय आम्हाला. काही विद्यार्थी आहेत, जर त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं तर आपल्यातले काही अधिकारी सुद्धा होऊ शकतात. फक्त तुम्हाला प्रयत्न आम्ही करतोय, परंतु प्रयत्नाला पाहिजे तसं, अजून पण सांगतो, पाहिजे तशी साथ तुमची मिळत नाही विद्यार्थी म्हणून. कष्ट करण्याची प्रवृत्ती कमी आहे तुमची, अभ्यास करण्याची प्रवृत्ती कमी आहे. तुम्हाला गांभीर्यच नाही हे किती महत्वाचं दिवस आहेत तुमच्या आयुष्यातले. या वयात जर मी जर कष्ट केले, मी जर अभ्यास केला तर चांगलं आमचं होणार नाही, चांगलं तुमचं होणार आहे. लक्षात घ्या.
मी रागवतो तुम्हाला शालेय शिस्त लागावी म्हणून, मी वाईटपणा घेतो, कडूपणा घेतो, मला काय हरकत नाही कडू म्हणलं तरी, परंतु त्याच्या मागची भावना तुम्हाला तुम्ही चांगले नागरिक बनले पाहिजे, चांगली सवय लागली पाहिजे, तुमच्यात परिवर्तन झालं पाहिजे, ही त्याची मागची भावना असते. तर आज नदाब सर एक उत्तम स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक आहेत. नवोदय सारख्या परीक्षा म्हणा, प्रज्ञाशोध सारख्या परीक्षा म्हणा, स्कॉलरशिप सारख्या परीक्षा म्हणा, गेले ते 2-3 वर्ष झटतायत. आम्हाला दोघांनाही आमचं जर पैशाचा विचार केला असता तर एका गाडीवर आम्ही दररोज आलो असतो, पण त्यांनी तो विचार केला का रे? नाही. भले मी एकटा येईन परंतु विद्यार्थ्यांसाठी झटायला मी तयार आहे. त्यांनी खंत परवा आपण फॅन्सी ड्रेस स्पर्धा, मातृ पितृ पूजन या दिवशी त्यांनी ते बोलून दाखवलेलं आहे, परंतु किती फरक पडते काय माहित. अजून सर जर नशिबानं या नमस्कार तर मातृ पितृ पूजन या उपक्रमाच्या दिवशी सरांच्या मनात जे आहे ते तुम्ही बोलून दाखवलेलं आहे. त्यांचे प्रयत्न प्रामाणिक आहेत, धडपड प्रामाणिक आहे, सगळ्या गोष्टी ते प्रामाणिकपणे करायला लागलेले आहेत. जे विद्यार्थी आहेत तुमचा प्रयत्न मात्र त्यांच्यापेक्षा दुप्पट पाहिजेत बघा, मग यश मिळू शकणार आहे. सर जाजेपर्यंत इथला एक तरी विद्यार्थी प्रज्ञाशोध मध्ये बसला पाहिजे, स्कॉलरशिप मध्ये बसला पाहिजे, नवोदय मध्ये बसला पाहिजे, तर त्यांच्या प्रयत्नांना अर्थ प्राप्त करून द्याल तुम्ही. नाहीतर आम्ही धडपडतोय, निराशा येऊ देऊ नका. तुमच्या काही म्हणजे अजिबात आता सुद्धा घरी अभ्यास करण्याची बिलकुल प्रवृत्ती थोडीशी कमी आहे, ती वाढवा. हुशार विद्यार्थ्यांच्या मागे आम्ही शेवटपर्यंत राहतो. जिथं कमी आहे, भले पैसे कमी पडले तर आम्ही तिथं खर्च करायला तयार आहे, पण तुमचे प्रयत्न पाहिजेत. सर नुसतं शाळेपुरतं नाही आहेत, घरी गेल्यावर त्यांची शेती पण बघतात, दररोज ते जाऊन शेतात काम करतात, दूध काढण्याचं काम करतात. सर अगोदर स्वतः कृती करतात, मग तुम्हाला सांगतात. तुम्ही सुद्धा घरी काम करा असं आम्ही वारंवार सांगतो. आई वडिलांना मदत करा, छोटी छोटी कामं करा. हे त्याच्या मागची सर स्वतः तसं करतात म्हणून ते तुम्हाला सांगतात. बरेचसे अजून एक उदाहरण, बरेचसे शिक्षकांची मुलं इंग्रजी मीडियमला बहुतांश आहेत. दुसऱ्या शाळेत चांगल्या फी देऊन, डोनेशन देऊन, 50-50 हजार, लाख रुपये देऊन तसल्या शाळेत ते मुलं शिकतात. नदाब सरांचा मुलगा कुठं शिकतोय रे? आपल्या बरोबर आपल्या शाळेत आहे. म्हणजे त्यांच्या या शिक्षकावर विश्वास आहे. ते स्वतः त्यांच्या सोबत असल्यामुळे त्यांना माहित आहे कसं टीचिंग करायचं आपल्या मुलाला. आता अली कन्नड माध्यमातून आलेला, कर्नाटकातनं, आता तो थोडस दोघंही ब्रेक घेतात. आता नक्कीच जायच्या पूर्वी त्यांचं यश आम्हाला देखील बघायचं की बाबा नदाब सरांचे हालअळीचे विद्यार्थी त्या स्पर्धा परीक्षेमध्ये चमकलेले आहेत, त्यांचा सत्कार करण्याचं आम्हाला संधी तुमच्या माध्यमातून मिळाला पाहिजे. तुम्ही ते नुसतं म्हणजे असं येऊन चॉकलेट दिलात, पेन दिलात, हे देणं नाही आहे. तुम्ही अभ्यासात हुशार होणं हे सगळ्यात मोठं गिफ्ट आहे, लक्षात घ्या. तुमचं वाचन वाढवणं हे गिफ्ट आहे. सर मी हे पुस्तक वाचले बघा, आज मला हे आवडलं बघा त्याच्यातलं, हे त्यांना सांगा. सर स्वतः चांगले चांगले पुस्तक अजून पण वाचतात, पुस्तक वाचतात. तुम्ही पुस्तक वाचलेलं सांगितलं पाहिजे. सर मला इंग्रजीचं फास्ट वाचता यायला लागलं बघा, कुठलाही काही विचार मी वाचू शकते, हे सांगणं म्हणजे त्या गुरुप्रती केलेलं श्रद्धा. नुसतं गुरुला वाढदिवसाच्या दिवशी चॉकलेट दिलं, फुलं दिलं, दुसऱ्या दिवशीपासून हुर्रे म्हणलं की काय अर्थ नाही त्या वाढदिवसाला, लक्षात घ्या. तर नदाब सरांना माझ्या परिवाराकडून, सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाकडून, माझ्या विद्यार्थ्यांकडनं, माझ्या शिक्षक स्टाफकडनं, बंधुभगिनीकडनं, शाळा व्यवस्थापन समितीच्याकडून वाढदिवसाच्या मी त्यांना सदिच्छा व्यक्त करतो. दीर्घ आयुष्य चिंतो, त्यांचं निरोगी आयुष्य लाभो, त्यांचे जे काही स्वप्न आहेत ते पूर्ण करण्याचं पाठबळ आणि ते धैर्य त्यांच्यातलं सतत शिकून राहो, वाढत राहो, हीच मी देवाचरणी प्रार्थना करतो. आणि मी सांगितलेल्या 1-2 तरी गोष्टी तुम्ही कायम फिट करचाल, जसं वागचाल
अशा अपेक्षा इथं ठेवतो आणि पुन्हा एकदा वाढदिवसाच्या सदिच्छा देऊन मी इथं थांबतो. धन्यवाद. या सर्व लाडक्या विद्यार्थ्याकडून आणि माझ्या या सहकारी बांधवाकडून, शिक्षक म्हणण्यापेक्षा मी बांधव म्हणणे जास्त पसंत करेन, कारण लहान भावाला जे प्रेम मिळतं ते प्रेम मला पदोपदी यांच्याकडनं मिळतं. आणि तुमचे हे प्रेम, तुमचे आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी असावेत. बऱ्याच जणांच्या हातामध्ये गिफ्टसाठी दिसतं, कोणी चॉकलेट आणले, कोणी छान छानपैकी भेट कार्ड बनवले, कोणी. मग सरांनी म्हटलं, मी जे बोलणार होतो ते सर बोलले, मला चॉकलेट आणि चॉकलेट रूपी भेटवस्तूपेक्षा तुमच्या यशाचा आलेख वाढत जाणारा मला बघणं जास्त आवडेल. असं तुमच्यामध्ये स्पर्धा, स्पिरिट, जिद्द निर्माण व्हायला पाहिजे की प्रत्येक वेळेस पहिला नंबर चेंज व्हायला पाहिजे. जर तुमच्यात तशी जिद्द राहिली, ह्या परीक्षेत कोण आलाय, प्रमोद आलाय, ह्या परीक्षेत कोण आलाय, साक्षी आली, तर पुढच्या परीक्षेमध्ये त्यांचा नंबर नसावा. जसं आम्ही 10वीत असताना होतं, 10वीत असताना आमच्या वेळी 4 पेपर व्हायचे आणि प्रत्येक परीक्षेला पहिला नंबर हा बदललेलाच असायचा. पहिली म्हणजे 5वी पासून 10वी पर्यंत फिक्स नंबर कोणाचेच नव्हते आणि 10वीत माझा मधी झाला एकदम, जे ध्यानीमधी नसतात. म्हणजे आपण इतके आमच्यामध्ये हेल्दी कॉम्पिटिशन होतं, तसं हेल्दी कॉम्पिटिशन तुमच्यात पण असावं. तुमच्यात ती जिद्द पाहिजे, जिद्द निर्माण. तुम्ही आम्ही तिघं पण झडतोय, पण तुमचं त्या मानानं आम्हाला साथ भेटत नाही. मग ती गिफ्ट देणार का तुम्ही? नक्की. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. एकच नाही ना काय अरे चित्रकला चांगलं आहे बरं का. डान्स सगळं